जाऊया पुढच्या बातमीकडे। धुळे शहरामध्ये गॅस सिलेंडरवरून आता राडा झालाय। एसआरपीएफ जवान आणि नागरिकांमध्ये वाद झालाय। नागरिकांकडून एसआरपीएफ जवानाला मारहाण झाली आहे आणि एसआरपीएफ गॅस एजन्सी बाहेरची ही घटना आहे। धुळे शहरातल्या एसआरपीएफ गॅस एजन्सी बाहेर घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यावरून जवान आणि नागरिकांमध्ये चांगलाच वाद रंगला। यावेळी हातापाई झाल्याचं सुद्धा दिसून आलं आणि एसआरपीएफचा जवान होता। या वादामध्ये मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येते। आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेले। धुळ्यामधून जाणून घेऊया काय नेमकी सगळी घटना घडलेली आहे। प्रशांत, धुळे शहरामध्ये सुद्धा गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा दिसतो आहे आणि त्यावरूनच राडा झाल्याचं दिसतंय। काय नेमकी सगळी घटना घडली आहे? निश्चितच धुळे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये गॅस पुरवठ्याचा मोठा तुटवडा दिसून येत आहे। घरगुती वापराचा जो गॅस आहे तिथे ही समस्या मोठी जाणवते आहे। एकीकडे शासनाने व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण हे थांबवलं असलं तरी घरगुती वापराच्या गॅसच्या सिलेंडरच्या पुरवठ्याबद्दलही आता प्रचंड नाराजगी नागरिकांमध्ये आहे आणि त्यातूनच हे वाद निर्माण होत आहेत। शिरपूर असेल, साक्री असेल, धुळे शहर असेल, अशा अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे प्रसंग समोर येत आहेत। ज्या लोकांनी 28-27 फेब्रुवारीच्या दरम्यान गॅस बुकिंग केलेली आहे, ज्यांना 3 ते 5 दिवसात गॅस सिलेंडर मिळणं अपेक्षित होतं, त्यांना आता 15 दिवस उलटूनही गॅस सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आणि रोष आहे आणि त्यातूनच अशा घटना समोर येत आहेत। आणि याबाबत प्रशासनाची मात्र कमालीची उदासीनता दिसून येत आहे। ज्या पद्धतीने प्रशासनाने ऍक्शन मोडवरती येऊन फील्डवरती काम केलं पाहिजे तसं होताना दिसत नाहीये। प्रशासन कार्यालयामध्ये बसूनच आव्हान आणि सूचना देण्याचं काम करत आहे। त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती ही अधिक भीषण होत चाललेली आहे। प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे जे प्रयत्न प्रशासनाने केले पाहिजे ते होताना दिसून येत नाही। आव्हान करण्यापलीकडे प्रशासन काही करताना दिसून येत नाही, त्याच्यामुळे अधिकच गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे। खरं प्रशांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर धुळे शहरामधल्या गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची कसरत आपण पाहतोय आणि या दरम्यान अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती सुद्धा निर्माण होतीये। काही ठिकाणी हाणामारीच्या सुद्धा घटना घडल्यात। तशीच ही घटना धुळ्यामध्ये पुढे येते। एसआरपीएफचे जवान आणि तिथल्या सामान्य नागरिकांमध्ये यावेळी हाणामारी झाली। नागरिकांमध्ये वाद झालेला आहे आणि प्रत्येकाला आपल्याला सिलेंडर कसा मिळवता येईल याचे हे प्रयत्न सुरू असताना अशा प्रकारे हे वादाचे प्रसंग सुद्धा उद्भवतात। अक्षरशः पोलिसांना सुद्धा अनेक ठिकाणी पाचारण करावं लागतं परिस्थिती हाताळण्यासाठी आणि धुळ्यामधली अशीच काही दृश्य आपण पाहतोय। तर अनेक शहरांमध्ये सध्या गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे आणि असाच तुटवडा धुळे शहरामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। काय नेमकं आतमध्ये झालं या गॅस एजन्सीच्या आतमध्ये त्याचीही दृश्य आता आपल्याला पाहायला मिळतात। नागरिकांमध्ये आणि एसआरपीएफचा जवान यांच्यामध्ये कशा वाद झाला त्याचीही दृश्य आहेत।